बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे छगन भुजबळांसंदर्भातली। मंत्रिपदातनं डावलल्यानंतर नाराज छगन भुजबळ वेगळी भूमिका घेण्याच्या पावित्र्यात असल्याची चर्चा आहे। आज समर्थकांसोबत एक बैठक झाल्यानंतर भुजबळांनी मोठं वक्तव्य केलंय। आपल्या मंत्रिपदासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही होते असं भुजबळांनी सांगितलंय। प्रत्येक पक्षाचा प्रमुख हा त्या पक्षाचा निर्णय घेत असतो असं म्हणत भुजबळांनी नाव न घेता अजित पवारांच्या मंत्रिपदाबाबतच्या भूमिकेवर बोट ठेवलंय। त्यामुळे आता भुजबळांसाठी मंत्रिपद फडणवीसांना मान्य पण अजित पवारांना अमान्य होतं का आणि त्यामुळेच भुजबळ वेगळा निर्णय घेणार का असा सवाल उपस्थित होतोय। तर एकीकडे या संपूर्ण प्रकरणावर बोलताना केवळ प्रश्न मंत्रिपदाचा नाही तर अवहेलनेचा आहे असंही त्यांनी म्हटलंय। अधिक या संदर्भात बोलणार आहोत। प्रांजल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रांजल, आज भुजबळांनी केलेली वक्तव्य खूप मोठी आहेत आणि त्यांचा थेट रोख हा अजित पवारांकडे दिसतोय, मात्र त्यांनी नाव कुठेही अजित पवारांचं घेतलेलं नाही। खऱ्या प्रश्न आपण जर पाहिलं तर आज सकाळपासूनच सगळे महाराष्ट्रभरातून भुजबळ समर्थक असतील, ओबीसी पदाधिकारी असतील, हे सर्व भुजबळ फार्मात येण्यास सुरुवात झाली होती आणि साधारणतः 11 वाजेच्या सुमारास छगन भुजबळ हे भुजबळ फार्मच्या कार्यालयावर दाखल झाले आणि त्यांनी पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेतलेल्या आहेत। आपण जर पाहिलं तर या बैठकीमध्ये कुठेतरी देवेंद्र फडणवीसांबाबत सॉफ्ट कॉर्नर हा भुजबळांकडून बघायला मिळतोय, मात्र त्यांच्या निशाण्यावरती अजित पवार हे दिसून येत आहेत। त्यांनी बैठक घेतली आणि बैठकीमध्ये त्यांनी कुठेतरी आपण वेगळा निर्णय घेणार आहोत अशी करत त्यांची मनस्थिती बघायला मिळाली होती। यासोबतच जे आपल्यासोबत येतील त्यांच्यासोबत आपण जाऊ आणि त्यांना सोडून कुठलाही मी निर्णय घेणार नाही असं देखील त्यांनी म्हणत कुठेतरी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न केला। यासोबतच कुठेही राज्यभर तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू नका असं देखील सल्ला जायचा भुजबळांनी कार्यकर्त्यांना दिलेला आहे। एकंदरीतच आपण जर पाहिलं तर जी कालपासून चर्चा होती, जे भुजबळ म्हणत होते की कुठेतरी आता वेगळ्या निर्णय ते घेतील का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं आणि असंच आता आज देखील भुजबळांनी सूचक संकेत दिलेले, सूचक वक्तव्य आपल्या बैठकीमध्ये केले। आता सध्या भुजबळ त्यांचा बालेकिल्ला असलेल्या येवला मतदारसंघामध्ये गेलेत आणि तिथे देखील पदाधिकाऱ्यांसोबत ते संवाद साधणार आहेत। त्यामुळे एकंदरीतच आज ते बैठका घेणार आहेत। उद्या देखील नाशिकमध्ये महाराष्ट्रभरातून समता परिषदेचे पदाधिकारी नाशिकमध्ये येणार आहेत। त्यामुळे एकंदरीतच आज कदाचित भुजबळ काही निर्णय घेणार नाही, पण कदाचित उद्याच आपली भूमिका जी आहे ती जाहीर करू शकतात। नक्कीच, तुर्तास धन्यवाद। संपूर्ण माहितीसाठी प्रांजल। तर थेट जाणार आहोत रौनक कुकडे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। रौनक, आज भुजबळांनी भाष्य करताना उल्लेख केला तो अमित शहांचा, कारण लोकसभेसाठी अतिशय ते आग्रही होते असंही त्यांनी म्हटलं आणि एवढंच नाही तर मी कन्फर्मही करून घेतलंय माझ्या मंत्रिपदासाठी मुख्यमंत्री हे आग्रही होते असंही स्पष्ट केलंय। थेट रोख आहे तो अजित पवारांकडे आणि मी काय हातातलं खेळ नाही का असाही त्यांनी थेट सवाल केलाय। नेमका रोख कोणाकडे अशी चर्चा आहे? नाही, मुख्यतः आपण जर बघितलं तर ज्या पद्धतीचं छगन भुजबळ यांचं व्यक्तिमत्व राहिलेलं आणि मुख्यतः खूप सिनियर महाराष्ट्राचे ते नेते आहेत आणि ज्या पद्धतीचे ते उंगली निषेध करताना पाहायला मिळतात आणि मुख्यतः जे इशारे ते देत आहेत की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची अडचण नव्हती त्यांना त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये घेण्यासाठी, म्हणजे ज्या पद्धतीचे संकेत देत आहेत की उद्या जर समता परिषदेसोबत जेव्हा छगन भुजबळ यांची बैठक होणार आहे आणि ते महत्त्वाचा निर्णय घेऊ शकतात, तर कदाचित हे संकेत देत आहेत का की ते राष्ट्रवादी काँग्रेसमधनं बाहेर पडतील आणि कदाचित उद्या ते भाजपमध्ये जाऊ शकतात, असे अनेक तर्कवितर्क जे आहेत ते या ठिकाणी पाहायला मिळतात। पण मुख्यतः छगन भुजबळ यांच्या मुवमेंटकडे सगळ्यांचंच लक्ष आहे। छगन भुजबळ काय भूमिका घेणार आणि जर ते अशा स्वरूपाची भूमिका घेत असतील तर निश्चितपणे एक मोठा धक्का अजित पवारांसाठी म्हणावा लागेल। हा निर्णय घेतल्यानंतर म्हणजे भुजबळ कॅबिनेटमध्ये त्यांचं नाव नाही आहे तेव्हापासूनच अजित पवार फारसे विधानभवनात दिसत नाही आहेत। आज दुसरा दिवस आहे विधानभवनाचा, मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार इथे दिसत नाही। अजित पवार कुठे आहे असे अनेक प्रश्न उपस्थित होताना पाहायला मिळतात। मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे जर मोठ्या नेत्यांचं आपण त्यांना विचारलं की अजित पवारांसंदर्भात काही माहिती घेण्याचा प्रयत्न केला तर त्या संदर्भात कुठलीही माहिती द्यायला नेते तयार नाही आहेत। फक्त एवढंच सांगतायत की लवकरच अजित पवार तुम्हाला विधानभवनात दिसतील। तर निश्चितपणे अजित पवार देखील प्रेशरमध्ये आहे आणि या संदर्भातला काही मार्ग प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे किंवा प्रफुल्ल पटेल छगन भुजबळशी बोलून काढतात का याकडे सर्वांचं लक्ष आहे। प्रज्ञा।
अगदी रौनक, सगळ्यात महत्वाचं आपण जर बघितलं तर भाजपची ओबीसी वोट बँक ही खूप मोठी आहे आणि त्या दृष्टीनं भुजबळ खूप महत्वाचे आहेत. ते भाष्य करत असताना अनेकदा आपण बघतो की विरोधक सुद्धा भुजबळांचा वापर केला गेला असा उल्लेख करत असतात. आणि इथे सुद्धा आपण बघितलं होतं की लोकसभेला भाजपकडनं होणारा हा आग्रह थेट अमित शहांकडनं होणारा आग्रह होता, त्यावरती सुद्धा त्यांनी भाष्य केले. आता मी सर्वसामान्य नागरिकांशी किंवा माझ्या मतदारांची प्रतारणा करणार नाही असं सुद्धा काल त्यांनी म्हटलेलं होतं. काय नेमके भुजबळांचे संकेत दिसत आहेत आणि जो रोष ते व्यक्त करतायत उघडपणे आता ते नाव घेऊन व्यक्त करतील का? मुख्यतः आपल्याला प्रदय यासाठी थोडंसं थोडीशी वाट पाहावी लागेल की मुख्यतः या संदर्भात अधिकृतपणे छगन भुजबळ काय भूमिका घेतात. मात्र जी माहिती उपलब्ध होते, ज्या पद्धतीचे ते संकेत देत आहेत त्याच्यावरनं असं स्पष्ट होतंय की अजित पवारांवर त्यांचा राग आहे आणि हा राग कमी जर करायचा असेल तर प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे सारखे नेत्यांनी लवकरात लवकर इंटरव्ह्यू करण्याची गरज आहे. नाहीतर निश्चितपणे एक वेगळा निर्णय छगन भुजबळच्या माध्यमातून घेतला जाऊ शकतो. आणि दुसरीकडे जर आपण बघितलं तर देवेंद्र फडणवीस यांना हे निश्चितपणे माहिती आहे की जेव्हा जरांगे पाटील हे थेट देवेंद्र फडणवीस यांना निशाण्यावर घेत होते, तेव्हा एक ओबीसी नेता म्हणून छगन भुजबळ यांनी एक वेगळ्या पद्धतीने त्यांना मदत करण्याचं काम केलेलं आहे. आणि ज्या पद्धतीची ताकद एकंदरीत छगन भुजबळांची राज्यात आहे, ओबीसी समाजामध्ये आहे, याला देखील देवेंद्र फडणवीस चांगल्या पद्धतीने ओळखतात. त्यामुळे या संदर्भात आता देवेंद्र फडणवीस काय मध्यस्थीत करतात का याकडे देखील सर्वांचं लक्ष आहे. मात्र निश्चितपणे आज जे नाशिकमधल्या संकेत येत आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस खास करून अजित पवारांसाठी चांगले नाही आहेत. पण या सगळ्यामध्ये एकीकडे जर बघितलं तर कदाचित भाजपचा यामध्ये फायदा होऊ शकतो जर भुजबळांनी तसा निर्णय घेतला तर. मात्र अजित पवारांचा मोठा तोटा आहे. मग अजित पवारांनी नेमका काय निर्णय घेतलेला होता, राज्यसभेवर का पाठवायचं आहे त्यांना, याबद्दल काही कळू शकलंय? नाही, मुख्यतः प्रज्ञा आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस राज्यसभेची इच्छा होती, छगन भुजबळांची इच्छा नव्हती असं नाही आहे की त्यांनी पक्षामध्ये पक्षाची जी कोर कमिटीची बैठक जेव्हा सुनेत्रा पवार यांना राज्यसभेसाठी पक्षांनी त्यांचं नाव फायनल केलं त्यावेळेस निश्चितपणे छगन भुजबळ यांची इच्छा होती आणि तशी त्यांनी इच्छा व्यक्त देखील करून दाखवली होती. मात्र तेव्हा अजित पवारांनी तसा निर्णय घेतला नाही आणि विधानसभा निवडणुकीसाठी तयारी करण्यासाठी त्यांना सांगितलं. आणि आता जेव्हा निवडणुकीचे निकाल लागले आहे, मंत्रिमंडळ बनत होतं, त्यावेळेस त्यांचं नाव आलं नाही आणि अचानक बातम्या माध्यमांमध्ये पाहायला मिळाल्या की छगन भुजबळ यांना राज्यसभेवर पाठवलं जाऊ शकतं. पण त्यांनी स्पष्ट नकार दिलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की जनतेशी हा बरोबर राहणार नाही तर मी अशा पद्धतीनं वागलो, कारण आत्ता जनतेने विश्वास टाकून मला निवडून दिलेला आहे. त्यामुळे आता छगन भुजबळ असं काही निर्णय घेतील असं वाटत नाही. मात्र याचा फायदा, त्यांच्या नाराजीचा फायदा भाजप घेतं का याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलंय. नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. मात्र अर्थातच या राजकीय घडामोडींवरती तुमचं लक्ष असेलच. अधिक अपडेट तुमच्याकडनं घेत राहूच.